नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. या तारखेपासून सोयाबीनच्या बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजी येणार. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. कोणती अशी कारणे आहे सोयाबीन बाजारावर का वाढणार? जागतिक बाजारभाव असतील, देशांतर्गत बाजारभाव असेल, हवामान बदल असेल, सरकारी धोरणे असेल, या सर्वाचा परिणाम राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती होणार आहे. सध्या सोयाबीनचा दर 50 ते 60 रुपयापर्यंत जो आहे, आता हा इथून पुढे सोयाबीनचा बाजार वाढणार. याच्यात महत्त्वाचा घटक जो आहे निर्यात असेल. सध्या सोयाबीनचे बाजारभाव जो आहे सरासरी 50 ते 60 रुपये राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये आहे. परंतु आता हा बाजारभाव इथून पुढे वाढताना आपल्याला पाहायला मिळणार. याचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव स्थिर झालेला होता, आता हा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का सोयाबीनची टंचाई, कृत्रिम टंचाई आता जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जो बाजार समिती ज्या आहे, यामध्ये आपण जर बघितलं तर ब्राझील असेल, इस्रायल असेल, त्याचप्रमाणे आखाती देश असेल, यांच्यामध्ये युद्धाच्या परिस्थितीमुळे सोयाबीनकडे मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. स्टॉक करताना आपल्याला देशातील जे काही धोरणं आहे, त्या धोरणातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. मोठ्या प्रमाणात आता सोयाबीन स्टॉक करण्यामागे हे सर्व देश लागलेले असल्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. देशांतर्गत आपण सोयाबीनचा विचार जर केला तर 55-60 रुपयापर्यंत सरासरी अमरावती, लातूर, वाशिम, हिंगणघाट, उमरेड, काटोल या ठिकाणी बाजारभाव आहे. आता हे 3 ते 4 कारणं अशी आहे, या कारणांमुळे सोयाबीनचे बाजार वाढणार आहे. आवक वाढली आहे, आयात निर्यात धोरण असेल, बियाणे कंपनीत खरेदी असेल, सोयाबीन वापर असेल, या सर्वाचा परिणाम राज्यातील सोयाबीन उत्पादकांवरती होणार आहे. सरासरी दर जर विचार केला तर 55-60 रुपयाचा दर आता 6,500 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोयाबीनला सुद्धा मागणी वाढलेली आहे आणि बियाणे कंपन्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आता खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. यावर्षीच्या हवामान अंदाजामध्ये सुद्धा सोयाबीन खरेदीला मोठ्या प्रमाणात वेग येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण का शास्त्रज्ञांच्या मते यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आहे, यामुळे सोयाबीनला यावर्षी नक्कीच मार्केट जास्त आपल्याला दिसणार आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये सध्या सोयाबीनला जे महत्त्वाची मार्केट आहे, एम-पी, इंदोर, उज्जैन मार्केट असेल, या ठिकाणी 60+ बाजारभाव गेलेला आहे. कारण का त्या ठिकाणी भावांतर योजना ही सुरू केली आहे. मग महाराष्ट्रात आता ही योजना कधी चालू होणार आणि आर्थिक धोरणं काय आहे, या सर्वांवरती सोयाबीनचे इथून पुढे गणित असणार आहे. परंतु सध्या तरी 60 रुपयाच्या घरामध्ये सोयाबीनला सर्व ठिकाणी बाजारभाव, ॲव्हरेज बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. यापुढील सोयाबीनचे बाजाराचे अपडेट असतील, सोयाबीन बाजाराची नवीन माहिती असेल, सोयाबीन बाजाराचे डेली अपडेट असतील, महत्त्वाची मार्केट अमरावती, वाशिम, हिंगणघाट, उमरेड, काटोल, भिवापूर, समुद्रपूर, या सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. सोयाबीन पुन्हा एकदा आपल्याला तेजीत पाहायला मिळणार आहे. एम-पी असेल, महाराष्ट्र असेल, या राज्यांमध्ये 80% सोयाबीन पिकवली जाते. इथून पुढच्या सोयाबीनचे अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची पिके आहे. याला जर चांगला बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांचं आर्थिक गणित आपल्याला सुधारताना पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.